एकीकडे शेतकरी आंदोलनं करतायत, आत्महत्या करतायत, पण राज्याचे मुख्यमंत्री तसंच मोदी सरकारला 3 वर्ष झाले त्याचं सेलिब्रेशन करतायत। हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आणि याबाबतच त्यांच्याशी बातचीत केली आमचे असोसिएट एडिटर राहुल जाधव यांनी। राज्यामध्ये शेतकऱ्यांचा संप आणि शेतकऱ्यांचं आंदोलन एकीकडे तीव्र होत असताना दुसरीकडे मोदी सरकारची 3 वर्ष पूर्ण होण्याचं सेलिब्रेशन भाजप राज्यात करते। याच विषयावरती आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करणार आहोत। मुंडे साहेब, कशा पद्धतीने बघता एकीकडे शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र होत आहे, करमाळ्यामध्ये आज शेतकऱ्यांनी चिठ्ठी लिहून मुख्यमंत्री जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझ्या चितेला आगनी लावू नका अशा पद्धतीचं त्यांनी पत्र लिहिलं आणि दुसरीकडे आज सेलिब्रेशन होत आहे। खरं तर भाजपचा हा मुखवटा आज राज्याच्या शेतकऱ्याच्या समोर आला आहे। शेतकऱ्याच्या जातीशी आणि भारतीय जनता पार्टीशी काही घेणं देणं नाही हे पुन्हा एकदा आज या महाराष्ट्रात स्पष्ट झालं आहे। करमाळा तालुक्यामध्ये वीट या गावात एका शेतकऱ्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली। ती संपवत असताना चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहिलं की जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री माझ्या अंत्यविधीला येत नाही तोपर्यंत माझ्या चितेला अग्नी देऊ नका। आणि तरी राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये मोदींच्या केंद्र सरकारला 3 वर्षाचं या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत असतील तर खरं तर त्या चितेवर शेतकऱ्याच्या दुःख सरकारने व्यक्त करायच्या ऐवजी मोदीच्या सरकारचे 3 वर्ष पूर्ण झालेत म्हणून आनंद व्यक्त करत आहे। याच्यासारखं राज्याच्या शेतकऱ्यांच्या कुठलंच दुःख समोर असू शकत नाही। आज शेतकऱ्यांच्या एकूण परिस्थितीवर जखमेवर मीठ चोळायचं काम या ठिकाणी राज्य सरकार करत आहे आणि तेच आजही या ठिकाणी समोर दिसून येत आहे। आज राज्यामध्ये जेवढ्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या पाहता सत्तेमध्ये असणारा शिवसेना या ठिकाणी नाटकीपणा ढोंगीपणा चालू केला आहे की आम्ही सत्तेत सोबत आहेत पण कर्जमाफीबाबत आम्ही सरकारच्या विरोधात आहोत। जर हिंमत असेल तर राज्य सरकारमध्ये तुम्ही भागीदार आहात, तुम्ही एक हिमतीनं कर्जमाफी करून घ्या आणि जर हिंमत नसेल तर या ठिकाणी पूर्णपणानं तुम्ही सरकारमधून बाहेर पडा। पण ते मांडत असताना असा आरोप होतोय की जे दंगल घडवून आणणं असेल, मारामाऱ्या करणं असेल, जाळपोळ करणं असेल त्याच्या पाठीमागे विरोधकांचा हात आहे। राज्यातले सर्व गुंड आणि तत्सम प्रकारचे सर्व लोक भारतीय जनता पार्टीने मधल्या काळातल्या जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षात घेतलेले आहेत। त्यामुळे जे गुंड ज्या कुंडल्या आहेत ते मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षामध्ये मधल्या काळात निवडणूक जिंकण्यासाठी जी लोकं घेतली त्याच्या कुंडल्यासुद्धा आपण तपासून पाहाव्यात। आज ती सर्व लोकं तुमच्याकडे आहेत आणि तुम्ही एकीकडे ज्यावेळेस शेतकरी आंदोलन करतो त्यावेळेस तुम्ही म्हणता की गुंडांनी या ठिकाणी आंदोलन केलं, ते कुठल्या पक्षाचे पदाधिकारी आहेत। प्रत्येक गावातला शेतकरी कुठल्या ना कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला कदाचित लक्षात आलं नसेल किंवा ग्रामीण भाग, गाव, शेतकरी आणि शेतकऱ्याच्या समस्याही राज्याचं मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षात त्यांना कळाल्या नसाव्यात। धन्यवाद मुंडे साहेब। हे होते मुंडे साहेब आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना शेतकरी काय, गाव काय हे अजूनही लक्षात आलेलं नाही। कॅमेरामन विकाससह राहुल जाधव, महाराष्ट्र वन, मुंबई।